आता आपल्याकडे MRIGSची बरीचशी कामं चालली आहेत, विशेषतः गोठे असतील, जनावरांची किंवा विहिरी बांधकाम केलेलं आहे. विशेषतः मातोश्री पानंद योजनेचं काम चाललंय की ज्या पानंद योजनेच्या माध्यमातून सुद्धा सगळ्या नागरिकांना या सगळ्याचा फायदा व्हावा यासाठी शासन खूप चांगल्या पद्धतीने निधीची उपलब्ध करते. परंतु ज्या पद्धतीने या सगळ्याला उशीर होतोय, जाणीवपूर्वक उशीर होतोय, अशा काही तक्रारी नागरिकांच्याकडून येत होत्या. त्यासाठी आज सन्माननीय या विभागाचे जे काही रोजगार हमी विभागाचे उपजिल्हाधिकारी आहेत त्यांच्या अध्यक्षतेखाली डेप्युटी सीओ ग्रामपंचायत आणि एक्झिक्युटिव्ह इंजिनियर बांधकाम जिल्हा परिषद या तिघांच्या माध्यमातून नेमकं गाव पातळीपासून ते याची शासकीय मान्यता आणि निधीची प्रत्यक्ष सगळ्या प्रदान करण्यापर्यंत जो काय उशीर होतोय अशासाठी एक कमिटी आपण नियुक्त केली. उद्देश इतकाच आहे की गोठ्याचं काम असेल, विहिरीचं काम असेल, रोजगार हमीतलं कुठलंही काम असेल, मातोश्री पानंद योजनेचं काम असेल किंवा पंतप्रधान आवास योजनेच्या माध्यमातून दिले जाणारे काम असेल, या कामाच्या मस्टरपासून प्रत्यक्ष पैसे मिळण्यापर्यंत जो विलंब होतोय त्यामुळे लोकांच्या मध्ये एका बाजूला योजना चांगली आहे पण त्याचा लाभ होत नाही अशा पद्धतीच्या तक्रार आहे. याची वस्तुस्थिती ही कमिटी 1 महिन्यामध्ये आमच्यासमोर सादर करेल आणि त्याच्या माध्यमातून जिल्ह्यातल्या सर्व नागरिकांना रोजगार हमीची कामं झाल्यानंतर तात्काळ निधी उपलब्ध होईल आणि तो होत असेल तर त्याच्यामध्ये अडथळे कुठले येणार नाहीत याबद्दलची स्पष्टता सुद्धा आम्ही घेतोय की ज्याचा फायदा होणार आहे.